मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये भरती निघाली मित्रांनो. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला मी ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मित्रांनो. तुम्ही डायरेक्ट तिथे टॅप करून या वेबसाईट वरती येऊ शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला असं पोर्टल दिसेल. या पोर्टल वरती तुम्हाला लॉग इन, इथे बघा, इथे लॉग इन करायचं. तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही लॉग इन करायचं, युजर आयडी फिलअप करायचं आणि पासपोर्ट फिलअप करून कॅप्चा फिलअप करून तुम्ही व्हेरीफाय करून द्यायचं मित्रांनो. लॉग इन केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जो बायोडाटा तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय ते तुमचं दिसेल मित्रांनो. आणि तुम्हाला कुठे ऍप्लिकेशन अप्लाय करायचं ते सर्व तिथे ऑप्शन दिसेल मित्रांनो. मित्रांनो, सुरुवातीमध्ये काय करायचं, तुम्ही नवीन असाल तर नया खाता बनाय, इथे क्रिएट न्यू अकाउंट यावरती टॅप करायचं मित्रांनो. या बटनावरती टॅप केल्यानंतर बघा मित्रांनो, माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ॲट अ गव्हर्नमेंट डॉट ऑफ इंडिया, हे बघा तुम्हाला असं पोर्टल दिसेल. या पोर्टलवरती तुम्हाला पंजीकरण रजिस्ट्रेशन करायचे. तुम्हाला तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर इथे क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, सोल्युशन काय असेल, मिस्टर, मिसेस, प्रोफेसर, डॉक्टर जे असेल तुम्ही ते सिलेक्ट करायचं मित्रांनो. तुमचं फर्स्ट नेम इथे फिलअप करायचंय, नंतर तुमचं फादर नेम फिलअप करायचंय, तुमचं सरनेम फिलअप करायचं मित्रांनो इथे, नंतर तुमची जन्मतारीख. बघा सुरुवातीमध्ये काय करायचं मित्रांनो, वर्ष सिलेक्ट करायचंय, नंतर मंथ सिलेक्ट करायचंय, नंतर डेट सिलेक्ट करायचे मित्रांनो. नंतर तुम्ही तुमचं मेल आणि फिमेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे मित्रांनो. नंतर तुमची ईमेल आयडी इथे फिलअप करायचे, ईमेल आयडी व्यवस्थित फिलअप करायचे मित्रांनो. नंतर तुमचं हे बघा, हे अल्टरनेट जीमेल तुम्ही ब्लँक सोडलं तरी चालेल. मोबाईल नंबर फिलअप करायचे, मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही फिलअप करू शकता. आर यू फिजिकल डिजिबिलिटी, तुम्ही अपंग आहात का असं विचारलंय मित्रांनो. तर येस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं मित्रांनो. नो केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड, आता व्हेरिफिकेशन हे बघा तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसते, हे तुम्ही इथे फिलअप करायचंय. हे फिलअप केल्यानंतर सर्व डिटेल एकदा चेक करून घ्यायचंय, नंतर तुम्ही शेवटी सबमिट करून द्यायचं मित्रांनो. हे सबमिट केल्यानंतर बघा, सबमिट केल्यानंतर तुमच्या जीमेल वरती एक ईमेल येणार आहे मित्रांनो. तिथे तुम्ही जीमेल ओपन करायचे मित्रांनो. तिथे तुमचं जीमेल वरती मेल आला असेल तिथे टॅप करायचं मित्रांनो. व्हेरीफाय असं म्हटलं असेल त्या बटनावर तुम्ही क्लिक करून द्यायचं मित्रांनो. ते काय होतं मित्रांनो, ऑटोमॅटिक तुमचं जीमेल व्हेरीफाय होऊन जाणार मित्रांनो. बघा मित्रांनो, असं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल व्हॅलिडेशन लिंक इज सेंड टू युअर रजिस्ट्रेशन ईमेल आयडी. ईमेल आयडी वरती मेल गेलाय, तुमचं युजर आयडी पासपोर्ट ईमेल आयडी वरती पाठवलं गेलंय मित्रांनो. हे पाठवल्यानंतर बघा, तर लॉग इन करायचं मित्रांनो. इथे तुमचं ईमेल आयडी वरती युजर आयडी आणि पासपोर्ट तुम्हाला सेंड केलं असेल, कॅप्चा फिलअप करायचं आणि लॉग इन करून द्यायचं मित्रांनो. हे लॉग इन केल्यानंतर बघा असं मेल येणार आहे तुम्हाला. या मेल इथे क्लिक करायचं मित्रांनो. इथे क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, व्हेरीफाय होऊन जाणार आहे. बघा मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमचं असं पोर्टल दिसेल. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघा अदर करंट ऍक्टिव्ह जॉब. आता अदर करंट ऍक्टिव्ह जॉब तुम्हाला सर्च करायचं मित्रांनो. इथे पहा सर्च बटन दिसते का तुम्हाला, तुम्ही कोणत्या पदासाठी ऍप्लिकेशन अप्लाय करताय आणि कोणती वॅकन्सी आली जाहिरात मध्ये ते आपण इथे टाईप करून आपण ते जॉब आपण सर्च करू शकतो मित्रांनो. बघा इथे नेम ऑफ द पोस्ट, आता पोस्ट नाव आहे मित्रांनो. इथे तुम्ही कोणत्या पोस्ट साठी ऍप्लिकेशन अप्लाय करू शकतात तिथे टॅप करायचं मित्रांनो. आता डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स, इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचंय. नंतर बघा एकच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे, असिस्टंट मॅनेजर IT मी सिलेक्ट करतो. नंतर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू डिटेल, व्ह्यू इलिजिबिलिटी कॅटेगरी बघायचं आपल्याला, आपण या पदासाठी पात्र आहात का हे सर्व आपल्याला चेक करायचं. बघा संपर्क, कॉन्टॅक्ट, यूज प्रोफाइल्स, एडिट प्रोफाइल पण करू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, व्ह्यू एलिजिबिलिटी बघू आपण. हे बघा जॉब नेम असिस्टंट मॅनेजर IT, अनिवार्य योग्य ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन ME MTech ME BTech असं हे एज्युकेशन या पदासाठी पात्र असेल मित्रांनो.
बघा मित्रांनो, हे असं तुम्हाला चेक करायचंय. नंतर इथे आवेदन करा. आवेदन तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही इथे टॅप करायचं खाली. नंतर तुम्हाला इथे बघा इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन, हे तुम्ही सर्व रीड करून घ्यायचं मित्रांनो. नेटवर्क सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन ऍप्लिकेशन मॅनेजमेंट मेंटेन्स, हे सर्व आय हॅव रीड अबाउट इंट्रोडक्शन. आता स्वीकारणा एक्सेप्ट इन्कार करणं, तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, इथे टिक करायचं मित्रांनो. इथे टिक केल्यानंतर ऍक्सेप्ट इथे टॅप करून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, जॉब ऍप्लिकेशन असिस्टंट मॅनेजर IT. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचं हे बघा ऑलरेडी तुम्ही जेव्हा बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप केलं होतं तेव्हा तुमचं असं येणार आहे. आता सर तुमचं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला तुमचं डिटेल फिलअप करायचं मित्रांनो. हे मिडल नेम, तुमचं फादर नेम फिलअप करायचं. आता हे फिलअप केल्यानंतर तुमचं सरनेम, असं सरनेम फिलअप केल्यानंतर तुम्ही मॅरिड स्टेज अनमॅरिड, मॅरिड असेल तर मॅरिड करायचं मित्रांनो. तिथे भरपूर ऑप्शन दिले. नंतर आपण काय करायचं पुढे बघा, ईमेल ID आहे. आता ऑटोमॅटिक सर्व डिटेल येऊन गेले मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं, डोमासाईल, आता कोणत्या स्टेटचे आहे तुम्ही, तुमचं स्टेट बघायचं मित्रांनो. इथे तुमचं स्टेट कुठे दिलं असेल बघा, मी महाराष्ट्र सिलेक्ट केलंय. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नंबर तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल तर काय हरकत नाही. आता बघा इथे डू यू पोजेस, तुम्हाला सर्टिफिकेट नंबर इथे फिलअप करायचं असेल तर करू शकता, नाही तर ब्लँक सोडून द्यायचं. फक्त बघा इथे रेड डॉट दिले ना, हे इम्पॉर्टंट पॉईंट असतात मित्रांनो. हे तुम्हाला अनिवार्य असतात. हे फिलअप केल्यानंतरच तुमचं फॉर्म पुढचं सबमिट होणार आहे. आता तुमचं रिलीजन काय असेल, हिंदू, मुस्लिम, सिख जे असेल ते कॅटेगरी चॉईस करायची मित्रांनो. कॅटेगरी चॉईस केल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर बघा आता पत्ता फिलअप करायचा मित्रांनो तुमचा पूर्ण. एट पोस्ट असं तुम्हाला एक पोस्ट तुमचं विलेजचं नाव आणि तहसील फिलअप करायचं. म्हणजे तहसील फिलअप केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सेम लाईन टू सेम, जसं आपण इथे फिलअप केलं तसं इथे पण फिलअप करायचं मित्र. तिसरं तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, आणि ब्लँक सोडायचं. फक्त हे रेड कलर दिसते असं हे अनिवार्य असतात, हे फिलअप करावं लागतं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं मित्रांनो. हे सिलेक्ट केल्यानंतर शहर तुमचं, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहतात ते डिस्ट्रिक्ट चॉईस करायचंय. नंतर तुमचं पिन कोड फिलअप करायचं. आधारवरती पिन कोड दिलं असेल मित्रांनो तुमचं, असं तुमचं पिन कोड तुम्ही फिलअप करायचं मित्रांनो. हे सर्व फिलअप केल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचंय. नंतर नेक्स्ट करायचं मित्रांनो. बघा माझगाव.in से बिलो फील्ड आर मॉनिटरी टू प्रोसेस युअर ऍप्लिकेशन, प्लीज एंटर ॲड्रेस फॉर लाईन. बघा इथे मी टाईप केलं नाही म्हणून त्यांनी पुढची प्रोसेस एक्सेप्ट केली नाही. हे बघा मित्रांनो, आता इथे फिलअप केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर डायरेक्ट हे बघा. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं एज्युकेशन फिलअप करायचं आहे. तुम्ही तुमचं एज्युकेशन बा 10वीचं तुमचं बोर्डाचं इथे कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही पास झाला, नाशिक, औरंगाबाद जे असेल ते, आणि डिग्री कोणती आहे ते इथे तर तुम्ही SSCचं फिलअप करत आहे, SSC टाकायचं. उत्तीर्ण वर्ष इथे पासिंग डेट तुम्हाला इथे फिलअप करायचं मित्रांनो. तुमचं जो 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती पासिंग डेट दिली असेल. नंतर तुमचं पर्सेंटेज आणि ग्रेड काय मिळालं, फर्स्ट, सेकंड, फेल जे असेल ग्रेड ते सिलेक्ट करायचं. नंतर फुल टाइम, पार्ट टाइम तुम्ही एज्युकेशन केले होते का ते पण सिलेक्ट करायचं मित्रांनो. तर 12वीचं पण सेम टू सेम आपल्याला भरायचं आहे. नंतर तुमची डिग्री झाली असेल कोणत्या युनिव्हर्सिटीचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर इथे बघा इथे टॅप केल्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटी टॅप केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक BTech असं ऑप्शन येणार आहे मित्रांनो. नंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास आउट झाले ते डेट आणि मंथ आणि इयर्स इथे फिलअप करायचं. पर्सेंटेज आणि सेम टू सेम असं आपल्याला ग्रेड चॉईस करायचं आहे आणि फिलअप करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ते पण फिलअप करू शकता. हे सर्व फिलअप केल्यानंतर बघा मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवते मित्रांनो, कारण जास्त वेळ होते म्हणून.
बघा मित्रांनो, मी डेमो म्हणून दाखवते तुम्हाला काय कसं फिलअप करायचं आहे ते. बघा, हे फिलअप केल्यानंतर आता पुढची प्रोसेस बघू आपण. पुढचं काय येणार आहे, पिछला प्रिव्हियस. बघा मित्रांनो, आपण आपले ॲप्लिकेशन आपण बघू शकतो मित्रांनो. पूर्ण आपण काय डिटेल फिलअप केलंय ते सर्व डिटेल चेक करू शकतो. नंतर सेव्ह करा. आता सेव्ह इथे बघा, हे आपल्याला अनिवार्य असेल कारण हे भरावंच लागेल मित्रांनो. हे बघा, बी आणि कोणत्या वर्षी पास आउट झाले ते पण आपल्याला इथे द्यायचं आहे. कोर्स किती वर्षाचं होतं आणि आपल्याला डेट, पासिंग डेट पण द्यायची मित्रांनो. पासिंग डेट बघा, हे पासिंग डेट द्यायचे. नंतर पर्सेंटेज द्यायचं मित्रांनो. बघा, फर्स्ट डिव्हिजन मध्ये पास झाला का, फर्स्ट डिव्हिजन मध्ये पास झाला असेल तर फुल टाइम मध्ये फुल टाइम. हे बघा, असं सर्व फिलअप केल्यानंतर सेव्ह करायचं मित्रांनो. बघा, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कोई अनुभव नाही, नो एक्सपिरियन्स, म्हणजे एक्सपिरियन्स नसेल तुमचं तर इथे टॅप करायचं मित्रांनो. नंतर बघा पुढे काय करायचं मित्रांनो, तुमचं फोटो अपलोड करायचा आणि तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं जे तुम्ही अप्लाय केले असेल. ज्या डिग्रीच्या बेसवरती तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून द्यायचं मित्रांनो. आणि फ्रेशर असेल तरी चालेल मित्रांनो. बघा, आता पुढची स्टेप काय असेल बघा, मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिक्वेस्ट इन 3 इयर्स. आता 3 इयर्स अनुभव आपल्याकडनं मागते या पोस्टसाठी. तर आपल्याकडे नाहीच मित्रांनो. तुमच्याकडे असेल तर तुम्ही फिलअप करायचं आणि सेव्ह केलं की ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा, भविष्यात आपल्याला एकदाच फिलअप करायचं असतं. हे आपल्याला अकाउंट तयार करावं लागतं मित्रांनो. आपण अकाउंट तयार केल्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर आपण युजर आय डी पासपोर्ट लॉग इन करून आपण दुसऱ्या पदासाठी पण आपण ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो मित्रांनो. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.